अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांच्या एका विधानानं जगभरात खळबळ उडवून दिली. जर्मनीतील बर्लिनमध्ये ग्लोबल डायलॉगमध्ये बोलताना त्यांनी अल्बानियाच्या पहिल्या एआय मंत्री डिएला या प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की आम्ही डिएला सोबत एक मोठी जोखीम पत्करली आहे आणि त्यात यशस्वी ठरलोय. डिएला आता प्रेग्नेंट असून लवकरच ती 83 बाळांना जन्म देणार आहे. आता प्रश्न असा की नॉन ह्युमन मंत्री असणारी डिएला प्रेग्नेंट कशी? हे ऐकायलाही थोडं विचित्र वाटतंय. त्यामुळे हा प्रकार नेमका आहे तरी काय? तर प्रत्यक्षात ही कोणतीही शारीरिक गर्भावस्था नाही. खरं तर अल्बानिया सरकार संसदेतील प्रत्येक खासदारासाठी एआय असिस्टंट बनवण्याच्या विचारात आहे. याचा संबंध त्यांनी डीएला प्रेग्नेंट असण्याशी आणि 83 बालकांना जन्म देण्याशी जोडलाय. याद्वारे डीएलाचे 83 एआय असिस्टंट हे संसदीय सत्रात भाग घेतील. हे असिस्टंट संसदेत होणाऱ्या प्रत्येक घटनेची नोंद ठेवतील आणि सहभागी न झालेल्या कार्यक्रमांची तसेच चर्चांची माहिती खासदारांना देतील. प्रत्येक बाळ हे खासदारासाठी असिस्टंट म्हणून काम करेल, त्यांना सूचना देईल. 2026 पर्यंत ही प्रणाली अंमलात येणार असल्याचं मंत्री रामा यांनी सांगितलंय.